नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण कोऑपरेटिव्ह बँकेची परीक्षेची तयारी करत आहोत। यापूर्वी आपल्या चॅनलवरती आपण खूप सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पहा। तुमची कोऑपरेटिव्ह बँकेची जी तयारी आहे ती तयारी 100% फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण आपल्या चॅनलवरती करून घेत आहोत। मित्रांनो, मी आज असा एक जबरदस्त टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्याची जी स्थापना करावी लागते, ती स्थापना कशा पद्धतीने केली जाते आणि त्या स्थापनेसाठी काय नियम आहेत याबाबतची सविस्तर माहिती आहे। ती सविस्तर माहिती मी तुम्हाला 3 ते 4 लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे। आपल्या त्याबाबतचं आपलं हे आजचं पहिलंच लेक्चर आहे। मित्रांनो, लेक्चर हे आपलं फक्त 5 ते 7 मिनिटाचं होणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना आणि तिची जी कार्यपद्धती आहे ही सविस्तरपणे समजून जाणार आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच्यावरती कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर हमखास देऊ शकता। त्यासाठी काय करायचंय, आपले हे जे काही व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचे आहे आणि पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्याच्या या लेक्चरला। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की कोऑपरेटिव्ह बँक स्थापन करण्यासाठीचे महत्त्वाचे जे नियम आहेत ते महत्त्वाचे नियम आणि त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे। मित्रांनो, कोणतीही गोष्ट सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्लॅन करावा लागतो, नियम आखावे लागतात आणि त्या नियमानुसार आपल्याला त्या गोष्टीची काय करायची असते, स्थापना करायची असते। त्याच पद्धतीने एखादी बँक जर आपल्याला स्थापन करायची असेल तर त्याची प्रारंभिक जी सुरुवात आहे ती कशा पद्धतीने असते बघा। इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक तयारी आपल्याला काय करावी लागते। कोऑपरेटिव्ह बँक जर आपल्याला स्थापन करायची असेल तर त्याची प्राथमिक तयारी काय करावी लागते, तर इथं दिलेलं आहे मी बघा, इथं किमान 10 सदस्यांची आवश्यकता असते। तुम्हाला जर कोऑपरेटिव्ह बँक स्थापन करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, किमान 10 सदस्यांची आवश्यकता आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आपण की कोऑपरेटिव्ह बँक कशासाठी स्थापन करायची असते। ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही तो पहिला आपलं लेक्चर पाहू शकता की कोऑपरेटिव्ह बँक कशासाठी स्थापन करायची असते, ते तुम्हाला तिथं लक्षात येईल। तर इथं लक्षात ठेवायचं आहे की कोऑपरेटिव्ह बँकेसाठी किमान 10 सदस्यांची आवश्यकता असते। तुम्हाला सदस्यांची संख्या विचारली जाऊ शकते बघा, सदस्यांची संख्या विचारली जाऊ शकते। त्यासाठी मी पुन्हा रिपीट करतो आहे कारण हा क्वेश्चन तुम्हाला 100% येऊ शकतो, कारण इथं अतिशय नाजूक गोष्ट आहे की कोणतीही सुरुवात करायची असेल तर किती लोकांची आवश्यकता असते, तर 10 सदस्यांची आवश्यकता असते। पुढचा मुद्दा बघा, भाग भांडवल उभारणी। आपल्याला बँक उभा करायची आहे म्हणजे त्याच्यासाठी भाग भांडवल हे गोळा करणं आवश्यक असतं। कोणताही बिझनेस असू द्या, तो बिझनेस चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे भांडवल असणं आवश्यक असतं। त्याच पद्धतीनं इथं बँक जर तुम्हाला उभा करायची असेल तर त्याच्यासाठी जे भाग भांडवल लागतं ते कोणाकडून उभा केलं जातं, तर सदस्यांकडून ते भाग भांडवल उभा केलं जातं। आणि ते कशाच्या द्वारे उभा केलं जातं, तर शेअर्सद्वारे ते भाग भांडवल संकलित केलं जातं किंवा एकत्रित केलं जातं। दुसरा मुद्दा नीट लक्षात ठेवा, पहिलं 10 सदस्य, दुसरी गोष्ट भांडवल उभारणी हे सदस्याकडूनच केली जाते आणि ते कशाच्या द्वारे उभारणी केली जाते, तर शेअर्सद्वारे उभारणी केली जाते। आलं का इथं लक्षात? तुमचे 2 पॉइंट लक्षात आले का? तिसरं, संविधान तयार करणे। बघा, आपल्याला बँक उभा करायची आहे, बँक स्थापन करायचं आहे, त्यासाठी काय करावं लागतं, संविधान तयार करावं लागतं। त्याच्यामध्ये काय असतं मग, तर बँकेची नियमावली आणि बँकेची कार्यपद्धती। बघा, बँकेचं जे संविधान असतं त्याच्यामध्ये काय करावं लागतं, तर बँकेची तुम्हाला नियमावली तयार करावी लागते, बँकेची कार्यपद्धती तयार करावी लागते की बँकेचे नियम काय असतील। ज्या वेळेला आपण सदस्य सोडून इतर कोणाला जर कर्ज देणार असेल तर ते कर्ज कशा पद्धतीने द्यायचं, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार आहे, RBIचे रूल्स काय आहेत, त्यानुसार ते सर्व कार्यपद्धती तयार करावी लागते, नियमावली तयार करावी लागते। त्याला काय म्हटलं जातं, संविधान असं म्हटलं जातं।
बँकेचे ध्येय उद्दिष्ट जे असतात त्याच्यामध्ये संविधान असतं, त्या संविधानामध्ये बँकेचे काय असतात तर बँकेचे सर्व नियम असतात, बँकेचे उद्दिष्ट असते, बँकेची सेवा स्पष्ट केली जाते की बँक कशा पद्धतीनं सेवा प्रदान करणार आहे त्यांच्या सभासदांना व अन्य व्यक्तींना, या सर्व गोष्टी या संविधानामध्ये काय केल्या जातात, नमूद केल्या जातात। त्यामुळं बँकेच्या स्थापनेसाठी संविधान हे अतिशय महत्त्वाचं आहे। आलं का लक्षात? बघा हाही पॉइंट तुमच्या लक्षात आला का? चला पुढचा, आता आपल्याला नोंदणी प्रक्रिया कशा पद्धतीने असते बघा। बँकेची नोंदणी, कोऑपरेटिव्ह बँकेची नोंदणी कशा पद्धतीने होते तर कोऑपरेटिव्ह बँकेची जी नोंदणी आहे ते नोंदणी सहकारी सोसायटी कायद्याच्या अंतर्गत होते। कशाच्या अंतर्गत होते तर बँकेची नोंदणी जी आहे ती सहकारी सोसायटी कायद्याच्या अंतर्गत होते। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहकारी सोसायटी कायदा सांगितलेला आहे, त्याचं इयर सांगितलेलं आहे, मुद्दा मी तो तुम्हाला सांगत नाही कारण तुम्ही तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँक काय आहे, त्याचे कायदे काय आहेत, त्याची स्थापना कायद्यांची कशी झाली याबाबत सविस्तर माहिती मिळेल। इथं तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती देऊन काय फायदा नाही, तुम्ही तो व्हिडिओ पहा। बघा आलं का लक्षात? बँकेची नोंदणी कोणाकडे करावी लागते तर सहकारी सोसायटी कायद्याच्या अंतर्गत बँकेची नोंदणी करावी लागते। त्याच्यानंतर बघा संबंधित राज्याच्या सहकार निबंध कार्यालयाला त्याची माहिती द्यावी लागते। ही नोंदणी कुठे करायची सहकारी कायद्याच्या अंतर्गत तर संबंधित राज्याच्या, ज्या राज्यात तुम्ही कोऑपरेटिव्ह बँक स्थापन करणार आहे त्या राज्याच्या निबंधक कार्यालयाला तुम्हाला नोंदणी करावी लागते, तिथं अर्ज करावा लागतो। आला का लक्षात पॉइंट? नीट लक्षात ठेवा। चला पुढचा, आपल्याला काय बघायचं आहे आता, आवश्यक कागदपत्रे। ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का सर्व, की सदस्य किती लागतात, बँकेची नियमावली काय आहे, नोंदणी कशा अंतर्गत करायची, तर त्याच्यानंतर महत्त्वाचं काय आहे, कागदपत्र काय गोळा करावं लागतात। बघा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। मित्रांनो व्हिडिओ 5 ते 7 मिनिटाचा होईल पण त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे। पुढचा पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये असणार आहे। हे नियम आहेत ते काही 3च नियम नाहीत, खूप सगळे नियम आहेत। हे 3 ते 4 लेक्चरमध्ये हे सर्व नियम कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा आवश्यक कागदपत्रांमध्ये काय आहे, सदस्यांची यादी। कोणत्या सदस्यांची यादी की जे 10 सदस्य तुम्ही फायनल केलेले आहेत। आलं का लक्षात? जे 10 सदस्य तुम्ही फायनल केलेले आहेत त्या 10 सदस्यांची यादी लागते। बँकेचे उद्देश व संविधान, आपण जे वर पाहिलेलं आहे बँकेचं संविधान लिहावं लागतं, तर ते बँकेचं उद्देश व संविधान सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। त्यानंतर बघा सदस्यांच्या भाग भांडवलाची माहिती, आपण पाहिलेलं आहे की बँकेचे स्थापन करायचे असेल तर प्रारंभिक भांडवल जे आहे ते सदस्याकडून गोळा करावं लागतं, त्याची माहिती देखील तुम्हाला काय करावं लागते, त्या अर्जासोबत द्यावी लागते। त्यानंतर बँकेचे ठिकाण आणि पत्त्याचा पुरावा, तुम्ही ज्या ठिकाणी बँक ओपन करणार आहे त्या ठिकाणी तुमचं जे काही ॲड्रेस असेल ते ॲड्रेसचे पुरावे देखील त्या अर्जासोबत असावे लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोंदणीसाठी जी काही नोंदणी शुल्क निश्चित केलेली आहे ती नोंदणी शुल्क ही तुम्हाला तिथं भरावी लागते। आलं का लक्षात? चला अतिशय महत्त्वाची माहिती आहे, मी बाजूला सरतो, तुम्ही माहिती एकदा नीट वाचा, ह्या माहितीचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला हे जे काही पॉइंट आहेत ते पॉइंट नोट करता येतील। सर्वांनी घेतला का स्क्रीनशॉट? अतिशय महत्त्वाची माहिती आहे। मित्रांनो बघा ही जी काही भरती आहे ती सर्व राज्यांसाठीची भरती चालू आहे। कोणत्याही कोऑपरेटिव्ह बँकेची तुम्ही परीक्षा देत असाल तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून याची तयारी आपण करून घेत असतो। त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, बाकीचं जे काही पार्ट राहिलेला आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये देणार आहोत। त्यासाठी काय करा, तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशन जर तुम्हाला सर्वात अगोदर हवा असेल तर बेल आयकॉनचं बटन क्लिक करा। भेटूया मित्रांनो उद्याच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।